स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टच्या या 2 मिनिटांच्या पुनरावलोकनमध्ये आपले स्वागत. IIT मुंबईचे कन्नन मौद्गल्य. स्पोकन ट्युटोरियल हे स्क्रीनकास्ट सह एक धावते वर्णन आहे. स्वतः शिकण्यासाठी एक सत्राचे रेकॉर्डिंग तयार केले आहेत. आम्ही FOSSला प्रोत्साहन करतो, जे डिजिटल डिवाइडचे अंतर भरण्यास उपयुक्त आहे आणि ते विनामूल्य डाउनलोड करू शकतो. आपल्या वेबसाईटवर जाऊ. येथे spokentutorial.org आहे. येथे स्पोकन ट्युटोरियलचा एक नमुना आहे. रेकॉर्डिंग फाइल सुरू होते. Hello and welcome to this tutorial on how to use Record My Desktop. स्पोकन ट्युटोरियल्स मध्ये समाविष्ट असलेल्या प्रक्रिया स्पष्ट करू. येथे दाखविल्याप्रमाणे आपण आउटलाईन लिहू. येथे दाखविल्याप्रमाणे प्रत्येक ट्युटोरियलसाठी स्क्रिप्ट लिहू. नंतर स्क्रिप्ट रेकॉर्ड करतो. आपण आधीच रेकॉर्डिंग पाहिले होते. येथे दाखविल्याप्रमाणे नंतर स्क्रिप्टचा अनुवाद करू. नंतर डब करू. रेकॉर्डिंग फाइल सुरू होते. साइलैब के इस्तेमाल से 2D ग्राफ के अंकन के इस ट्यूटोरियल में आप सबका स्वागत है. हे हिंदी मध्ये ट्युटोरियल होते. आपण येथे परत येऊ. येथे स्पोकन ट्युटोरियलचे आर्किटेक्चर आहे. स्पोकन ट्युटोरियलचा वापर करून कार्यशाळा चालवितो. डोमेन एक्सपर्टची गरज नाही. कार्यशाळा 2 तासाचे असतात. विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या वेगाने शिकतात. ते त्यांच्या आवडीच्या भाषा वापरू शकतात. ते सर्व समान पातळीवर पोहोचू शकतात. कार्यशाळा फार प्रभावी असल्याचे आढळले आहे. ही कार्यशाळा अतिशय लोकप्रिय होत आहेत. एका महिन्यामध्ये आम्ही 200 कार्यशाळा चालवितो. उत्तर, पश्चिम, पूर्व आणि दक्षिण मध्ये अनेक कार्यशाळा निश्चित केलेल्या आहेत. येथे आपल्या वेबसाईटवर त्रैमासिक भेटचा आलेख आहे. येथे परत जाऊ. डिजिटल डिवाइड ट्युटोरियल्सला सुरुवात करणार आहोत. येथे एक उदाहरण आहे. रेकॉर्डिंग फाइल सुरू होते. Welcome to this spoken tutorial on managing train tickets bought at IRCTC. येथे फर्स्ट एड वर एक ट्युटोरियलचा नमुना आहे. रेकॉर्डिंग फाइल सुरू होते. Here is a small girl who is getting attended to for a bruise in her knee. We can create a tutorial that explains how to handle this, dub this into various languages, make it available to every primary healthcare center. हे ट्युटोरियल्स बहुतांश भारतीयांना अत्यंत उपयोगी होईल. हे ट्युटोरियल प्रोजेक्टची अधिक माहिती स्पष्ट करते. आपल्याकडे काही प्रकाशने आहेत. कोणी अर्थसहाय्य केले. धन्यवाद.